नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणार आहोत ताहुली पीक वरती आणि माझ्यासोबत आहेत आकाश, हर्षल आणि साहिल. आम्ही चाललोय ताहुलीला. सकाळचा टाइम आहे. हर्षलने उशीर केलाय त्याच्यामुळे मी एकट्याने उशीर केला का मग. आणि रवींद्र येतोय. रवींद्रची वाट बघतोय आम्ही. रवींद्र येतोय. तू काय बोलशील याच्यावरती? आता आपला सफर कसा असणार आहे मित्रांनो? हा बघा, रवी आलेला आहे उशीर आहे, याच्यामुळे उशीर झाला आम्हाला. हाच आहे तो. 5:30 ला आलो रे, तयार झालेलो रे. ही तयारी बघा, शूज बघा भाई, नाद नाही करत. 2000 का शूज आहे, 2000 का. A few moments later. ते अजून फाटले. माझी हाईट पण सुद्धा आहे. कुठे चाललं? आणि आपण गोप्रो पण आणलेलं आहे. त्याला गोप्रो म्हणतात. तेच बोललो मी. ठीक आहे, थांबा, कुठलाही बघू मला. ते असं आहे का? आपने तो कभी देखा नहीं. ठीक आहे, चला भेटू पुढे, आपण नाश्ता करू. हा बघा मित्र व्लॉग बनवतोय आणि हे काका त्यांच्याकडे विचार करून बघतात आणि आम्ही ट्रेनची वाट बघतोय. ट्रेन आलेली आहे आणि आम्ही चाललेलो आहे आणि व्लॉग करतोय. We want the train. बिल्डिंग उलटी आहे का ट्रेन उलटी आहे? तिरकी बोल ना. याची स्टाईल बघा. प्रकारे आपण ठाण्याला पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, माझ्यासोबत मित्र आहे. आणि इथनं सरळ कल्याणला ना. बारवी डॅम आहे की नाही, त्याच्यामध्ये पायनोरी टाकतो आणि असा बसतो. हे बघ भागेश, गर्दी नाहीये ट्रेन मध्ये. तो नाही आला रे. नाही रे. या आम्ही मलंगड बस मध्ये आलेलो आहे आणि चाललोय. मित्रांनो, आता आपण बस मधून उतरलेलो आहोत 45 नंबरच्या आणि कुशवली गावामध्ये उतरलेलो आहोत. आणि आमच्या मागे तुम्ही बघू शकता ताहुलीचा सुंदर असा डोंगर आहे. इथे झाडांमुळे दिसत नाही, पुढे गेल्यावर अजून दाखवीन. माझ्यासोबत आहे आकाश, जो चालतोय मस्त, आणि साहिल आणि ब्लॉगर रवींद्र आणि हर्षल एकदम पाटी. आता झरा आहे, पाहू शकता. सुंदर असा व्ह्यू. हा बघा, अतिशय सुंदर व्ह्यू.
गिल्स रबाळ्याचा बियर गिल्स और यहाँ हम आ चुके हैं ताहुली के बेस्ट विलेज पे। हा तटबंदी दिसते, हर्षलने सांगितल्याप्रमाणे इथे तटबंदी आहे, तुम्ही पाहू शकता इथे तटबंदी आहे। आणि हर्षल तिकडे काय आहे? तिथे टावर आहे, धबधबा बोलू नको, माझ्या मम्मीने बघितलं तर लय मारेल। भाई इथनं बुट्ट काढून जायचंय बघा, आता निंजा हातोडी सारख्या कशा उड्या मारत मारत जाणार। आपल्या पाठी युट्यूबर आहे रवींद्र पवार, आपल्या भावाचं चॅनल आहे भन्नाट भावड्या। आणि मग आपण चाललेलो आहोत पुढे, तुम्हाला दाखवतो अजून मी, आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी याची लिंक देईन, फॉलो आणि सबस्क्राईब करा। भले माझे सबस्क्रायबर त्याच्यापेक्षा कमी असतील पण तरी सबस्क्राईब करा, वाढले पाहिजे त्याच्यापेक्षा आधी। हा, बिकॉज ही हॅज गोप्रो अँड क्वालिटी ब्रो, क्वालिटी। और ये फिसलते हुए घसरगुंडी, तुझा बघू। सोने आरामशीर गेला भाई, आणि या बाकीच्यांनाच काय झालं काय माहिती। पाहू शकता पाण्यामध्ये बारीक बारीक मासे आहेत, आणि मित्र बघा पाण्यात मध्ये पाय धुवत आहेत, आणि आपल्याला तिकडे जायचंय। आपण चुकलेलं नाहीये 100%। दोन रस्ते आहेत इकडे, इकडे आणि इकडे, कुठल्या साईडला जायचंय? येताना आम्हाला मागे पोलीस काका भेटलेले, आम्हाला वाटलं की बंद आहे म्हणून ते थांबलेत, पण तिथे त्यांची बहुतेक चौकी असणार आहे ना रे। मग त्यांनी विचारलं आम्हाला कुठे चालले, आम्ही बोललो ट्रेकिंगला चाललोय, तर ते बोलले पूर्ण करणार का? तर आम्ही बोललो हो। किती टाइम लागतो? 2 तास सांगितलं सगळं, आणि मग आम्ही गेलो। आणि तुम्ही पाहू शकता माझ्या मागे सुळका दिसतोय, ह्याच्यात नाही दिसत रे, हा आता दिसतोय। ते दृश्य कसलं दृश्य रे? विहंगम दृश्य, थांबा या झाड गेल्यावर दिसत। हे बघा विहंगम दृश्य, हे बघण्यासाठी आपण आलेलो आहोत। विहंगम म्हणजे काय रे? अति सुंदर, अप्रतिम, तसंच बोललो असतं ना मी। ठीक आहे ठीक आहे, अतिशय चांगला शब्द आपण बघू शकतो तिकडे। साहिल, आकाश आणि मी, आम्ही 3 पोचलोय, आणि 2 पाठी राहिलेत, कारण की त्यांना झरणा भेटलाय। आता पुढे अजून एक छोटा झरणा आहे, इथे त्यांचा अर्धा तास जाईल, तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ। अशा प्रकारे बुट्ट न भिजवता चाललोय, आणि भाऊ बुट्ट धुवत चाललाय। ते खूप खराब झाले ना काल, ते बोललो स्वच्छ करून घेतो। ठीक आहे ठीक आहे। सोंडायचं उंच होतं ना याच्यापेक्षा, नाही तो पाहू शकता इथे दलदल होती, मी दगड टाकून रस्ता बनवलाय। जाऊन दाखव रे जरा, ट्रायल मार ट्रायल मार ट्रायल मार। ये बॅलेन्स, हा माझा रस्ता सक्सेसफुल झालेला आहे। जा जा जा, तू पण जाऊन दाखव जरा। जा ना, कंटेंट हा तुला बघ। इथं मी रस्ता बनवलेला आहे दगडांचा, आता बघू कशा प्रकारे येतात माझे मित्र। हा हे आलेलं आहे, याचे शूज खतरनाक आहेत। ये 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 ये, इकडे दलदल आहे। आई शपथ, काय काय स्लीप झालाय यो बॉयज। हा डायरेक्ट उडी आहे इथं। हर्षलनी पाय दिलाय ना तिथं उडी मार। ऐक माझं,
अरे नाही ते घसरणार नाही आता परत. एकदा घसरलं ना परत नाही घसरणार. नाही नाही ते घट्ट झाले. अरे खरं ते घट्ट झाले. एक खेळाडू घाबरलेला है और ये दर्शकों में डर का माहौल. दर्शक घूम के आ गए. दर्शकों ने अपना खुद का रास्ता बना लिया. आई शपथ, आई शपथ. याची पॅन्ट बघा. थांब थांब थांब. सर्फ एक्सल दाग अच्छे है. दाखव इकडचे दाग दाखव. अरे हे बॅलन्स. ये पुढे झरणा आहे. या हात धुया, हात पाय धुया. दाखवलं मी तिकडनं आला ते दाखवलं स्वतःचा रस्ता बनवून. आता आता हात पाय धु आणि कपडे बी धु. साबण देऊ का? हा मग इकडे दाखवते ना मी. आणि हातपाय धुण्याचा कार्यक्रम, कपडे धुण्याचा कार्यक्रम साहिलचा चालू झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा धबधबा आहे इकडं. तुम्ही बघितलं साहिल कसा पडला, पण आम्ही रस्ता चुकलो. परत मागे जायचंय. म्हणजे इकडे आलेला काय फायदा. आणि तिकडून जायचंय, तिकडे जायचंय. आणि या रस्त्याने गेलो आम्ही. हा रस्ता चुकलेला आहे. आज बघूच आपण कोणाचं काय काय होतंय. ओके. हा रे आज आपण आता आम्हाला ही नदी पार करून जायचंय. नदी पार करून मग आम्हाला इथं वरती जायचं आहे. आणि अशा प्रकारे रस्ता चुकून परत सरळ रस्त्यावरती आलेलो आहे. समोर नदी आलेली आहे आणि आम्ही थांबलेलो आहे जरा. प्राचीन काळातले दगड सापडलेले आहेत मला. चंद्राचे अवशेष. हा एवढा फेमस नाही रे असं. तरी पण भारी. स्वतःपेक्षा तर आवडला मला. आणि आम्ही चाललेलो आहे अजून पायथ्यापाशीच आहे. किती वेळ झाला रे? 9:30 ते आता किती झाले? 12 झाले. 11. 9:30 ते 11. 1.5 तास अजून इकडेच आहे. जो 15-20 मिनिटं लागणार होते हा तिथे आम्ही 1.5 तास वरती जायचंय. आणि रस्त्यात जंगली गाय दिसली आम्हाला. हा हर्षलने सगळं बघितलंय. घाबरून पळाले, नाहीतर आम्हाला उडवून लावला असतं. ही अंडरस्टँड. इकडे जायचंय आपल्याला. वॉटरफॉल मस्त दिसतोय. पूर्ण करायचं. हा सरळ रस्त्याकडे जायचंय. इकडे बघा टावर आहे, अँटेना. इकडून जायचंय. हा रस्ता आहे. बघ इकडे पण आहे. हा ना इकडे जायचंय. आता तो गेला. तो मॅप मध्ये हा आहे, संपला. आता इकडनं आपल्याला स्वतः रस्ता शोधत जायचंय वरती. पण मग हा जर वॉटरफॉल करतात असेल तर नाही नाही आता हा याच्याकडे जातो. त्याच्या खुना बिना बघा दिसतो. हा बघा लाईटीचा खांब. इथून जायचंय. अरे आम्ही स्वतःचा रस्ता बनवत चाललेलो आहोत. स्वतःचा रस्ता बनवत चाललेलो आहोत आम्ही. अभी मेरे को जाने दे रे. ये हळूहळू. हा इथं काट्यांचं आहे. पडलोय मी ऑलरेडी.
आळूची पानं आहेत, आळू वड्या बनवायच्या असतील तर घेऊन घ्या, बॅगेत घे भरून. अशा प्रकारे परत आम्ही रस्ता चुकलेलो आहे. तिकडे डेड एंड होता, तिकडे जाऊन आला रवी अडकलेला. रवी एक्सपिरियन्स सांग ना. कशाचा एक्सपिरियन्स अडकलेलं हे बघा, हे सगळं लाल झालंय, सगळं हात बीत हे बघा, हे दिसतंय का सगळं लाल झालंय. हाफ शर्ट घालून नाही यायचं ट्रेकिंगला, हाफ शर्ट फुल काहीतरी घालून यायचं, काय आलं हाताला कापा वगैरे होते. हा ह्याच्यासारखं यायचं. जर रस्ता माहित असेल तरच या, ते हाफ घाला नाही तर फुल घाला. आता आमचा विचार चाललाय की आता कुठे आपल्याला धबधब्याला जायचं, तोच जवळ एक धबधबा वाटायला बघून जातो. कारण आम्ही आधी जो गेलो होतो ना तो रस्ता बरोबर वाटतोय आता मला. काय इथून तोच रस्ता दिसायला लागला. ह्याने कुठल्या रस्त्यावर आणलाय काय माहिती. याला कुठे घेऊन जायचं ना, तिकडे जायचं होतं, व्हिडिओ काय तिथं गेलो नाही. चला भेटू आपण पुढे. आता दर्दी पाऊस आहे. इधर ये. आता म्हणू नको, परत इथूनच जायचं. हो ऐका ना, रस्ता असं कोण व्हिडिओ काढता रव्या, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. अरे इथं टोचतं इथं. ठीक आहे चालेल, आपण धबधब्याकडे जाऊ नाही तर परत घरी जाऊ. लेट्स गो बॉईज. पण कुठेतरी जाऊन येऊ. हाऊस द जोश. येस. हे याला काट्याने टोचले, डंक मारलाय, डंक काट्याने. अतिशय घनदाट जंगलामधून चाललोय आपण. यार काय तू पण माझा व्हिडिओ काढतोय, तू नाही दिसत आहे त्याच्यात. हो
ब्रेक घेतलेला इथं आपण वॉटर ब्रेक्स ड्रिंक्स ब्रेक्स आणि हा शिव मंदिराकडे जाण्याचा मार्ग. आपण तिकडे गेलो नसतो ना, नॉनस्टॉप गेलो असतो वरती. आता आपण उतरत असतो रे. हे वरती पोहोचलेलो आहे आम्ही. इकडे धुके आहेत, धुके धुके. सगळ्यांनी उभे राहा, आपला ग्रुप फोटो काढू. हे बघा धुके आलेत. फायनली आपण पोहोचलेलो आहोत वरती. बघू शकता तुम्ही अतिशय सुंदर दृश्य, धुक्यामध्ये दडलेले डोंगर. थांब नंतर दाखवतो. हा साहिलचा नवीन फ्रेंड बबलू द बादशाह. खायला काय नाही आता. पाठी पाठी येणार. हा तुम्ही पाहू शकता आपण ढगांच्या वरती आलोय. पूर्ण व्हाईटनेस आणि इथं शिव मंदिर आहे. मित्रामुळे काहीतरी झालं होतं. मंदिराजवळ पोहोचलो आपण. बघूया आता हे इथं शिव मंदिर आहे. इथं शिव मंदिर आहे, नंदी आहे आणि आतमध्ये शिवपिंड आहे. बुट्ट घातलेत त्याने. मंदिर मध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं. फक्त ती कोंबडीची असायची. इकडे मंदिर आहे आणि धुके पण आता कमी झालेत. आता तुम्ही बघू शकता खालचे डोंगर वगैरे दिसतील. आता आपण कुठे चाललोय? आता आपण चाललोय रिव्हर्स वॉटरफॉल कडे. हा किती मिनिटं लागतील? तिकडे जवळपास 20 ते 30 मिनिटं, म्हणजे जवळपास अर्धा तास पकडून चला. हर्षलचे फोटो काढूच तर 40 मिनिटं पण लागू शकतात. हा चालेल. तुम्हाला आता रिव्हर्स वॉटरफॉल दाखवतो. हे अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे. समोरच आहे तिकडे रिव्हर्स वॉटरफॉल. हवा आल्यावर रिव्हर्स होतो, आता हवा नाही त्याच्यामुळे रिव्हर्स नाही. आणि इथं आहे साधा वॉटरफॉल. निसर्गाचा आवाज आहे का? अबे फोर्ट का बोललो मी तुला? ताहुली पीक. पीक म्हणजे डोंगर सारखं असं पाहणी करायला. गोरखगड कसा होता वरती पाहणी करायला, पण इथं दरवाजा आहे. इथं दरवाजा वगैरे नाही. हा डोंगर संपला तर आता वॉटरफॉल वाल्या डोंगराला जायचं आपल्याला. तो वरती जायचा आहे. आत्ताच भाऊ घसरला इकडे. जरा डेंजर डेंजर घसरला होता. इथं शेवळ डेंजर आहे इथं जरा. याचं नाव आपण ठेवूया, याचं नाव घष्टेश ठेवूया. घष्टेश. हा चाललेलो आहे आम्ही रिव्हर्स वॉटरफॉल कडे. हर्षल आहे पुढे आणि मागे आहे रवी आणि साहिल. हे बघू शकता. रजनीकांत. ही फुलं मी आजपर्यंत बघितली नाहीत रे कुठे. कुठली? नाही बघितली. कुठं असतात? बघितले डोंगरावरतीच लय ठिकाणी त्याचं नाव काय? मी बघितलेत. बघितल्यात ना, नाव सांग. नाव नाही माहिती त्याचं कुठे त्यात. ते नाव नाही, त्याचं नाव नाही माहिती. मी बघितलं क्युरियोसिटी आहे मला की बाबा नाव काय याचं. नाव नाही माहिती मला. आता घरी जाऊन समजा. ते तुला पाठवलेलं बघ फुल. क्युरियोसिटी झाली. मी नांदेडला गेलेलो तेव्हा गोलवालं. ते पण तसं घेऊन येत होतं ना काहीतरी. त्याचं नाही, मला याचं नाव पाहिजे. ते नव्हतं नाही लिहिलं. मला हे बघितलं. तुला फोटो काढायचा. मस्त व्हिडिओ अंधारात लाईट गेली ना की मी असाच चालतो. मुतायला आली की ना. हा ते पाय बी कुठे ठेवायचे कळत झालंय. ते अजून फाटते.
माझ्या वेळेस टाका घेऊ, त्याच्या शूला ग्रीप आहे. माझ्या वेळेस टाका घेऊ. पकडायला काय नाहीये. पॅन्ट तुझी पांढरी आहे असं लाल लाल दिसेल. तिथनं घसरगुंडी कळत येशील. मला कोण वाटलं बिअर ग्रिल्स. काटे 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 तेव्हा ह्या झाडाला काटे. आता आपण पोहोचणार आहे तिकडे जिकडे आपल्याला जायचं होतं तिकडे. अजून नाही पोहोचलो रे. ए का पिया नीट. आता कळत. फायनली आम्ही वरती पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता माझ्या मागे रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. मागे बघा माझे डोंगर आहे, त्याच्यावरती बघा धुके आहेत. अरे मोबाईल वरती धुके आले. फायनली रिव्हर्स वॉटरफॉल इज हिअर. आले तुफान जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली खरी. हे हवा डेंजर डेंजर रिव्हर्स फॉल. लँडस्केप व्हिडिओ काढतो. काय ते टाइम लॅप्स ना रे. टाइम लॅप्स आहे का तुझ्यात. आईला हेच बघत होतो आपण तिकडनं. हेच नाही भेटलं आपल्याला बघायला बाई. रिव्हर्स वॉटरफॉल इकडे चालू आहे. पाऊस जोरात आलाय. रिव्हर्स पाणी येतं वरती. पुढे नाही जात कारण की पाणी डेंजर येतंय तोंडावरती. हा कर चालू कर. हे गेरू चल ना, काय प्रॉब्लेम आहे. चल आता आम्ही रिटर्न घरी. तुला काय काढायचंय. शॉर्ट व्हिडिओ काढली की तुझी दगडाजवळ. हा ठीक आहे. पुढे दगड आहे तिथं चालू करतो ना मग. धुके बघा धुके कशी पुढे जातात. सुंदर आहे. तू पण जा. तू पण धुक्यांसोबत जा पुढं पुढं. ओके ब्रो. साहिलची बुट्ट साहिलला शोधत शोधत आली शेवटी. आणि त्यांनी जुगाड पण केलेला आहे. बुटांना रबर लावलेलं आहे गाववाल्या पोरांनी. चांगलं काम झालेलं आहे. आपण पाहू शकतो भूत्या भूत्या शूज, पतंजली आयुर्वेदिक शूज. भाई कडे का निघणार आहे ते. भावाचे बुट्ट तुटलेली त्याच्यामुळे भावांनी आयुर्वेदिक शूज बनवलेत जेणेकरून त्याला दगडे टोचणार नाहीत. तर कधी पण ट्रेकिंगला येता ना चांगले शूज घेऊन या. आहे ना रे. चांगले 2 वर्ष जुने होते. हो व्हॉट अ क्वालिटी. बाटा बाटा कंपनी लॉन्च केली. सिक्रेट इन्व्हेन्शन.
कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स एकदम भारी होता. एक्सपेक्टेशनच्या पण पुढचा. वाटला नव्हता एवढा, थोडासा म्हणजे होता कठीणच, पण वरती गेल्याच्या नंतर खरंच बघितल्यावर भारी वाटलं. आणि थोडासा थ्रिलिंग होता कारण की आम्ही रस्ता चुकलेलो. तो थ्रिलिंग आम्ही स्वतः बनवला त्याला. आम्हाला वाटलं खूप इझी आहे व्हिडिओ बघितल्याच्या नंतर, त्याच्यामुळे खाली आम्ही थोडंसं भटकलो इकडे तिकडे. आणि त्याच्यानंतर रस्ता सापडल्यावर कळलं की नाही, हा पण आहे तेवढाच कठीण आहे, पण केल्याने होईल. हर्षल कसं वाटलं? एकदम मस्त, एक नंबर, छान, झकास. फक्त लवकर चला. भाई फेसबुकच्या कमेंट करतो तू माझ्या व्लॉग मध्ये. फेसबुकच्या कमेंट करतोय माझ्या व्लॉग मध्ये तू. रस्ता कुठे आपला? इकडे इकडे खाली, इकडे खाली किंवा तिकडे. सगळ्यांचे चेहरे बघू शकता. जड होते काय? एकदम हसरे. कसा होता एक्सपिरियन्स? पाय बघून सांगा एक्सपिरियन्स कसा होता. बायचे बुट, रबर 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 वाले रबर. आणि रबर पण. येतो नंतर आपण. आता आम्ही पोहोचलेलो आहे पायथ्याशी खाली. आता चाललोय, आता काहीतरी खाणार आणि 45 नंबरची कल्याणची बस पकडणार आणि घरी निघणार. चला बाय. कल्याणची बस आलेली आहे आणि आम्ही तावलीच्या बेस विलेज जवळ आहे आणि आता मी चाललोय कल्याणला. बाय बाय. आता आम्ही बस मध्ये बसलेलो आहे कल्याणच्या. आता इथून डायरेक्ट घरी जाणार आहे जेवून. आणि तंबेल हर्षल तिकडे उरलेले पैसे मोठे चैन बांधतोय. चला जय हिंद, बाय बाय. महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि बिंदास भावड्याला सबस्क्राईब करा. हुसन तेरा तौबा 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 तौबा. हुसन तेरा तौबा 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 तौबा. हुसन तेरा तौबा 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 तौबा. हुसन तेरा तौबा 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 तौबा.